नमस्कार. आज आपण 5 मिनिटामध्ये परफेक्ट पास्ता बनवणार आहोत, ते पण फक्त 4 वस्तू वापरून. सगळ्यात शेवटी मी एक टिप सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 200 मिलीच्या वाटीनी 2 वाट्या मी पास्ता घेणार आहे, तर 2 लोकांसाठी तो पुरे होतो. पाणी उकळून घेतलं, त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि 2 वाट्या पास्ता उकळायला ठेवलाय. पास्ता पूर्ण शिजवून नाही घ्यायचा, थोडासा कच्चा ठेवायचा. त्यानंतर पास्ता थंड पाण्यामध्ये टाकायचा. त्याच उकळत्या पाण्यामध्ये 5 टोमॅटो आणि 1 कांदा घालायचा. टोमॅटो लगेचच फुटले जातात. त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आणि 1 इंच आलं लागणार आहे. आलं एवढंच घाला, खूपच छान चव लागते ह्यामुळे. आणि 1 कांदा लागणार आहे. पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकले आणि आता आपण हे सगळं चांगलं ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घेऊया. पूर्वी आपण टोमॅटो आणि कांदा उकडून घेतलेला होता, त्याबरोबर हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पॅनमध्ये 1 चमचा तूप घातले आणि पूर्ण तूप सुटेपर्यंत चांगला भाजून घेऊया. आता ह्यामध्ये आपण मिरची पावडर टाकूया. आपल्या चवीप्रमाणे मिरची पावडर टाकायची आणि मी इथे पाव चमचा मिरी पावडर वापरली. सगळ्यात शेवटी जर मीठ लागलं तर मी वापरणार आहे. ह्यामध्ये घालूया पास्ता. खूपच छान असा सॉस तयार झालाय, तुम्ही बघू शकता. सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आता टिप्सची वेळ आहे. बाजारामध्ये असे मॅगीचे क्यूब्स मिळतात, व्हेज आणि नॉन व्हेज असतात. ते एका बॉक्समध्ये 2 क्यूब्स असतात. त्यातली चिमूटभर पावडर आपण सॉसमध्ये टाकायची. याने पास्त्याची टेस्ट अप्रतिम लागते. पण नाही घातला तरी पण पास्ता खूपच छान बनतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात मुलांना आणि तुम्ही मुलांना करून द्या. खूपच टेस्टी लागतो पास्ता. कसा बनला याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज तुम्ही रेसिपीला बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.